लाडक्या बहिणीसाठी आनंदाची खुशखबर पाहू शकता। 30 जून 2025 रोजी एक जी.आर. आला होता, त्याबद्दल तुम्हाला माहिती असेल। आता दुसरा जी.आर. 2 जुलै 2025 म्हणजे आजच आलेला आहे। म्हणजे लाडक्या बहिणींसाठी 2 जी.आर. आलेले आहेत। कोणते जी.आर.? जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार आणि जुलै महिन्याचा सुद्धा हप्ता भेटू शकतो का? कारण जुलै महिन्यात सुद्धा हा जी.आर. आलेला आहे। आता आपण पाहणार आहोत नेमका कोणता जी.आर. आलेला आहे आणि लाडक्या बहिणींना पैसे कधीपर्यंत येतील, अनुदान किती रक्कम वर्ग करण्यात आलेला आहे। पहिला जी.आर. सर्वात प्रथम पाहू शकता स्क्रीनवरती। इथं पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत, आणि हा 30 जून 2025 रोजीचा म्हणजे परवाचा जी.आर. आहे। आणि या जी.आर. मध्ये प्रस्तावना आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आली असून 21 ते 65 वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांना थेट डीबीटीद्वारे 1500 इतकी रक्कम देण्यात येते। हे तुम्हाला माहितीच आहे। पहा यामध्ये अनुदान वेतन, यामध्ये पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणीसाठी पहा 28,290 कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 2,984 कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता या विचाराधीन शासन निर्णय काय आहे पहा। 28,290 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। यामधून 2,984 कोटी पहा 2,984 कोटी इतका निधी सर्वसाधारण, इथे जाणून घ्या, सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे। आता कुणासाठी आहे हे? सर्वसाधारण घटकासाठी, म्हणजे सर्वसाधारण घटकातील महिलांसाठी हा जी.आर. आहे। समजून घ्या, सर्वांसाठी हे अनुदान नाही। 30 जूनचा हा जी.आर. होता। आता पहा आज 2 जुलैचा जी.आर. काय सांगतो। जी.आर. सेम आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा आणि 2 जुलै 2025 रोजीचा। तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, अन्यथा समजून जाल की जून आणि जुलै महिन्याचे एकदम पैसे भेटतील, असं काही नाही आहे। प्रस्तावना सेम आहे। यामध्ये आता फक्त निधी पाहू शकता 3,960 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे। पहा यामध्ये 410 कोटी रुपये निधी विभागास उपलब्ध करून दिला आहे। याबद्दलचा जी.आर. आहे। आता आपण इथं पाहूयात। पहा इथं समजून जाईल तुम्हाला। 25-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील काय, अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटकांसाठी मागणी लेखाशीर्ष जो काय असेल तो, यामध्ये पहा अनुदान वेतनेतर उद्दिष्टाखाली 3,900 कोटी इतकी अर्थसंख्येय तरतूद करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी 410 कोटी निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे। आता हे अनुदान कोणासाठी आहे? 410 कोटी पाहू शकता। अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक, म्हणजेच हे 2 जी.आर. वेगवेगळे कशासाठी आहेत तर एक सर्वसाधारण घटकातील आणि हे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटकांसाठी। आता तुम्हाला समजलं असेल की हा जो अनुदानाचा टप्पा आहे तो जून महिन्याचाच आहे। 2 महिन्याचा असता तर अमाऊंट ही जास्त दिसली असती। आता तुम्ही अनेक यूट्यूबवरती व्हिडिओ पाहत असाल किंवा पाहणार इथून पुढे की 2 महिन्याचे पैसे एकदम भेटतील, तर व्हिडिओमध्ये पहा की महत्त्वाच्या बाबी काय असतात। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आता जून महिन्याचा हप्ता कधी येईल? आता जून महिन्याची आज 2 जुलै तारीख आहे। आता शासनाने पैसे तर वर्ग केलेले आहेत, म्हणजे येत्या 2-3 दिवसात शासन लाडक्या बहिणींच्या पात्र महिलांच्या खात्यावरती पैसे सोडतील। याबाबत अपडेट मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनल देण्यात आलेला आहे, तिथे फॉलो करा, तिथे माहिती देण्यात येईल। धन्यवाद।